जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा या गावामध्ये सोमनाथ सोनवणे हा तरुण त्याच्या परिवारासह राहत होता. मोलमजुरी करून परिवाराचा गाडा हाकणारा सोमनाथ हा त्याची बायको, एक मुलगा एक मुलगी असा चौकोनी अर्थात हम दो हमारे दो अशा सुखी कुटुंबाचा धनी होता. लग्नानंतर सोमनाथ आणि त्याची बायको शीतल यांचा संसार सुखाने सुरू होता. बघता बघता त्यांचा संसार भरत गेला. त्यांच्या संसार वेलीवर सिद्धू नावाचा मुलगा आणि प्रिया नावाची मुलगी असे दोन अपत्ये आली. बघता बघता सिद्धू 10 वर्षाचा आणि प्रिया 6 वर्षाची झाली. संसार तसा सुखाने सुरू होता. मात्र का कुणास ठाऊक सोमनाथच्या मनात बायको शीतलच्या चारित्र्याविषयी संशय येण्यास सुरुवात झाली. तो बायको शीतलवर चारित्र्याचा संशय घेऊ लागला. या संशयातून तो शीतलला शिवीगाळ करू लागला. सुरुवातीला केवळ शिवीगाळ करणारा सोमनाथ नंतर शीतलला मारहाण देखील करू लागला. आज ना उद्या नवरा सोमनाथच्या वागण्यात आणि संशयी स्वभावात सुधारणा होईल अशी खुली आशा शीतल बाळगून होती. मात्र दिवसेंदिवस त्याचा हा त्रास वाढतच गेला. दिवसागणिक सोमनाथचे वागणे बिघडत होते. कामावरून घरी आला म्हणजे सोमनाथचे शीतलला शिवीगाळ व मारहाण करण्याचा त्रास वाढतच होता. शीतलला होणारी शिवीगाळ व मारहाण त्यांची निष्पाप मुले मुकाट्याने बघत होती. आपल्या आईला होणारी मारहाण मुकाट्याने बघण्याशिवाय दोन्ही मुले काहीच करू शकत नव्हती. चारित्र्याच्या संशयावरून होणारा त्रास असह्य झाला म्हणजे शीतल हा प्रकार तिच्या जवळच्या नातेवाईकांच्या कानावर घालत होती. शीतलचे गावातच राहणारे दोघे भाऊ आणि वडील असे सर्वजण सोमनाथची समजून घालण्यासाठी त्याच्या घरी येत होते. सर्वजण आपापल्या परीने त्याला समजावून सांगत होते. शीतलला विनाकारण चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ आणि मारहाण करू नको असे सर्वजण त्याला जीव तोडून सांगत होते. मात्र काही दिवस सोमनाथ नीट वागत होता आणि काही दिवस झाले म्हणजे त्याचे परत नेहमीचे वागणे सुरू व्हायचे. दिनांक 25 मार्च रोजी नेहमीप्रमाणे सोमनाथने त्याची बायको शीतलबरोबर वाद घालायला सुरुवात केल्यामुळे तिची सासू बानूबाई सोनवणे आणि तिचा दीर मंगेश सोनवणे असे दोघेजण शीतलच्या घरी हनुमंतखेडा या गावी सोमनाथला समजवण्यासाठी आले होते. त्यानंतर दिनांक 26 मार्च रोजी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास शीतलचा 10 वर्षाचा मुलगा सिद्धू याने गावात राहणाऱ्या त्याच्या मामाच्या अर्थात भाऊसाहेब पवार यांच्या घरी धाव घेतली. भल्या पहाटे धापा टाकत आलेल्या सिद्धूने त्याच्या मामाच्या घराचे दार ठोठावण्यास सुरुवात केली. सिद्धूचा मामा भाऊसाहेब पवार याने डोळे चोळत उठून दार उघडले. दारात त्याचा भाचा अर्थात शीतलचा मुलगा सिद्धू घाबरलेल्या अवस्थेत उभा होता. त्याच्या मनगटाजवळ जखम झाली होती आणि त्या जखमेतून रक्त निघत होते. घाबरलेल्या सिद्धूने त्याचे मामा भाऊसाहेब पवार यांना कसेबसे सांगितले की त्याच्या आईला त्याचे वडील सोमनाथ याने कुऱ्हाडीने मारहाण केली आहे. कुऱ्हाडीचे घाव तोंडावर बसल्यामुळे तिच्या तोंडाला दुखापत झाली आहे. काही वेळातच शीतलची सासू बानूबाई ही देखील लागलीच भाऊसाहेब यांच्या घरी हजर झाली. आल्या तिने भाऊसाहेबला त्याची रिक्षा बाहेर काढायला सांगितले. सोमनाथने शीतल आणि सिद्धू या दोघांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचे तिने भाऊसाहेबला सांगितले. क्षणाचाही विलंब न करता भाऊसाहेब याने त्याची रिक्षा शीतलच्या दाराशी आणली. सर्वांनी घरात जाऊन पाहिले असता शीतलच्या जबड्याला जबर दुखापत झाली होती. तिच्या जबड्यातून रक्त निघत होते. या घटनेची माहिती समजताच गावात राहणाऱ्या शीतलच्या मोठ्या बहिणीचा नवरा शालिक सोनवणे हा देखील हजर झाला. सर्वांनी मिळून शीतलला रिक्षात कसेबसे बसवले आणि सर्वजण जखमी शीतलला घेऊन रिक्षाने धरणगाव पोलीस स्टेशनला हजर आले. पोलीस स्टेशनला घडलेला प्रकार त्यांनी कथन केला. पोलीस स्टेशनच्या वतीने मेडिकल मेमो घेत सर्वजण स्थानिक सरकारी रुग्णालयात आले. त्या ठिकाणी जखमी शीतल आणि तिचा मुलगा सिद्धू या दोघांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले. चारित्र्याच्या संशयातून सोमनाथ याने पत्नी शीतल आणि तिच्या मुलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याचे बानूबाईने सर्वांना सांगितले. दरम्यान तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गंभीर शीतलला पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शीतलची अवस्था गंभीर असल्यामुळे तिचे ऑपरेशन करावे लागेल असे तेथील डॉक्टरांनी उपस्थित नातेवाईकांना सांगितले. सर्वानुमते शीतलला एका खासगी रुग्णालयात नेऊन त्या ठिकाणी तिच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. दिनांक 27 मार्च 2025च्या रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास शीतलचे उपचारादरम्यान निधन झाले. दिनांक 28 मार्च 2025ची पहाट बघणे शीतलच्या नशिबी नव्हते. दिनांक 27 मार्च 2025ची रात्र तिच्या जीवनातील अखेरची आणि काळ रात्र ठरली. ती मरण पावल्याचे समजताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांमध्ये एकच शोककळा पसरली. तिचे दोन्ही भाऊ हंबरडा फोडून रडू लागले. आपले मामा रडत असल्याचे बघून शीतलचा जखमी मुलगा सिद्धू आणि मुलगी प्रिया हे दोघे देखील दाय मोकलून रडू लागले. दोघा निष्पाष मुलांचे मातृछत्र हरपले होते. या घटनेप्रकरणी मयत शीतलचा भाऊ भाऊसाहेब पवार यांनी दिलेल्या खबरीनुसार धरणगाव पोलीस स्टेशनला सोमनाथ उर्फ सोन्या अशोक सोनवणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.